जय भीम। जिल्हा कचेरीवर धडकला भिक्खू संघाचा शांती महामोर्चा। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे, 1949चा बीटी ॲक्ट रद्द करण्यात यावा या मागणींसाठी अखिल भारतीय भिक्खू संघातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी तारीख 30ला भर उन्हात विशाल महामोर्चा काढण्यात आला। स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघालेल्या मोर्चात विविध आंबेडकरी पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते। निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यामार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले। मोर्चात सहभागी भिक्खू संघासह महिला, बालक, ज्येष्ठ नागरिकांचा रखरखत्या उन्हापासून बचाव व्हावा याकरिता महाकाय 700 फुटाचा पंचशील ध्वज डोक्यावर घेऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध वाहिनीने बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामीच्या सुरात महामोर्चाला सुरुवात केली। महत्वाची जी गोष्ट आहे, भारतीय संविधानाच्या अनेक आर्टिकलचं उल्लंघन झालेलं आहे। आर्टिकल 13 नुसार जे कायदे 1950च्या अगोदरचे होते ते सर्व निरस्त व्हायला पाहिजे होते, पण हा कायदा झाला नाही। आर्टिकल 14 नुसार, आर्टिकल 14 मध्ये असं म्हटलं की इक्वॅलिटी बिफोर लॉ, हिंदूंसाठी हिंदूंची ट्रस्ट आहे, मुस्लिमांसाठी मुस्लिमांची ट्रस्ट आहे आणि त्या प्रत्येक शिखांसाठी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आहे आणि त्या प्रत्येक धर्माचे जे अनुयायी आहेत त्या ट्रस्टमध्ये आहे। एकमेव असा हा कायदा आहे की ज्या कायद्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि म्हणून आर्टिकल 25 असं म्हणतो की आम्हाला आमच्या धर्माचं प्रकटीकरण करायचं असेल तर कोणताही अडथळा येऊ नये आणि नेमकं हिंदूंचं त्यामध्ये समावेश असल्यामुळं आम्हाला आर्टिकल 25 नुसार आमच्या धर्माचा प्रचार, प्रसार आणि प्रकटीकरण करता येत नाही। आर्टिकल 26 असं म्हणते की ते संबंधित विहार असेल किंवा संबंधित जे स्मृतीस्थळ असेल त्या ठिकाणी जे मॅनेजमेंट आणि कंट्रोलिंग आहे ते त्या धर्माच्या लोकांचं असायला पाहिजे, ते त्या धर्माच्या लोकांचं त्या ठिकाणी नाही। आणि हा मूर्खासारखा या किस्सा बैताळपणानं बनवलेला आहे। त्या 6 जुलै 1949ला म्हणजे कलेक्टर हा जर अहिंदू असेल, कलेक्टर हिंदूच असला पाहिजे असं त्याच्यात कंपल्सरी आहे। जर तो अहिंदू असेल कलेक्टर प्रशासकीय पोस्ट, तर त्या ठिकाणी हिंदू एखादा नॉमिनेटेड करावा, तो या 4 हिंदूच्या व्यतिरिक्त असावा। ही जी भूमिका आहे ही भूमिका कुठेतरी इक्वॅलिटी बिफोर लॉची नाही आहे, कुठेतरी समता निर्माण करणारी नाही। असा विषमता पसरवणारा जर ऍक्ट अजूनही जिवंत असेल तर तो निरस्त झाला पाहिजे आणि यासाठीच बिहार सरकारवर तो दबाव वाढावा म्हणून जगात धरणे, मोर्चे आणि आंदोलनं जे चालू आहे त्याचा एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातला हा आजचा महामोर्चा होता। एवढंच सांगायचं होतं। कॅमेरामन पंकज पेटकरसह बंडूकुमार धावणे, अमरावती।